नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर. आजपासून आपण महाराष्ट्रातील प्रमुख 29 समाजसुधारकांच्या कार्याचा अभ्यास पाहणार आहोत. यामध्ये परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे जे समाजसुधारक आहेत, तर त्यांचे शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य, राजकीय कार्य या सर्वाची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. तर आज आपण 2 प्रमुख समाजसुधारक पाहणार आहोत. ते म्हणजे जगन्नाथ शंकरसेठ उर्फ नाना आणि दुसरे आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आणि ही सर्व माहिती आपण तात्यांच्या ठोकळा या पुस्तकामधून घेतलेली असल्याने ती विश्वसनीय आहे. जर तुम्हाला इथून पुढचे देखील समाजसुधारक पाहिजे असतील तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला अभ्यासायला भेटणार आहेत. तर या ठिकाणी आपण पहिले समाजसुधारक पाहूया. ते आहेत जगन्नाथ शंकरसेठ उर्फ नाना. तर त्यांचा कार्यकाल आहे 1803 ते 1865. जगन्नाथ शंकरसेठ यांचा जन्म झालेला आहे 10 फेब्रुवारी 1803ला मुंबईमध्ये. आणि त्यांचं मूळ गाव आहे मुरबाड, जे आहे ठाणे या जिल्ह्यामध्ये. आणि मूळ आडनाव आहे मुरकुटे. या दोन्हींवर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. तर त्याच्यानंतर पहा, जगन्नाथ उर्फ नाना शंकरसेठ यांना आपण मुंबईचे शिल्पकार म्हणून देखील ओळखतो. याला तुम्ही IMP करायचं आहे, कारण याच्यावर तुम्हाला खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर आपण त्यांचं पुढे कार्य पाहूया. तर या ठिकाणी पहा, नाना शंकरसेठ यांच्या शैक्षणिक व सामाजिक सुधारणा आपण इथून पुढे पाहणार आहोत. तर यामध्ये पहिल्यांदा येतं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची त्यांनी 1824ला स्थापना केलेली होती. आता ही सोसायटीची स्थापना त्यांनी कधी केलेली आहे? 1824ला केलेली आहे. पण लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी 1822 साली काय केलेलं होतं? शिक्षण प्रसारासाठी हिंद शाळा व शाळा पुस्तक मंडळ स्थापन केलेली होती. आणि त्याचंच रूपांतर नंतर 1824ला झालेलं आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता ही बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आहे, जी 1824ला स्थापन करण्यात आली, तर ती लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या सहकार्याने नानांनी उभारलेली होती. आणि या सोसायटीने मुंबईत व मुंबईच्या बाहेर अनेक शाळा देखील सुरू केलेल्या होत्या. पुढे त्यांचं कार्य पहा. 1845मध्ये त्यांनी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीसाठी काय केलेलं होतं? आर्थिक मदत केलेली होती. तर ही जी सोसायटी आहे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, तर हिची स्थापना केलेली आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड, दादाबाई नवरोजी आणि विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी. आणि ही मुंबईमध्ये स्थापन केलेली होती. आणि यासाठी मदत कोणी केलेली आहे? तर जगन्नाथ शंकरसेठ यांनी आर्थिक मदत केलेली होती. पुढे पहा, 1834मध्ये मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेत देखील त्यांनी पुढाकार घेतलेला होता. त्याच्यानंतर मुंबई इलाख्यातील बोर्ड ऑफ एज्युकेशनचे ते 1840मध्ये काय होते? सदस्य होते. कशाचे? बोर्ड ऑफ एज्युकेशनचे ते 1840मध्ये सदस्य होते. या बोर्डावर 3 सरकारी सदस्य आणि 3 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सदस्य नेमले जात होते. या संस्थेचे 1856मध्ये शिक्षण खात्यात रूपांतर झालेले आहे. त्याचबरोबर जगन्नाथ शंकरसेठ हे मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य देखील होते. त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत देखील त्यांनी पुढाकार घेतलेला होता. पुढे पहा, बॉम्बे असोसिएशन जे 1852मध्ये स्थापन झालेली होती. तर ही बॉम्बे असोसिएशन स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता? तर जनतेची दुःखे सनदशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी दादाबाई नवरोजी व भाऊ दाजी लाड यांच्या सहकार्याने नानांनी या संस्थेची स्थापना केलेली होती. कोणाकोणाच्या सहकार्याने? तर दादाबाई नवरोजी आणि भाऊ दाजी लाड यांच्या सहकार्याने नानांनी बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना 1852मध्ये केलेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचं निधन झालेलं आहे पहा, 31 जुलै 1865ला त्यांचं निधन झालेलं आहे. नाना हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते, असं त्यांचं वर्णन कोणी केलेलं आहे? तर आचार्य प्र.के. अत्रे यांनी केलेलं आहे. त्यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केलेला आहे या शब्दामध्ये. तर हे तुम्हाला त्या नानांच्या विषयी त्यांचं महत्त्वाचं कार्य ते लक्षात ठेवायचं आहे. पुढचे आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर. यांचा कार्यकाल आहे 1812 ते 1846. त्यांचा जन्म झालेला होता 6 जानेवारी 1812ला पोंबर्लेमध्ये, किंवा त्याला आपण पोंभुर्ले असं देखील म्हणतो. आणि हे ठिकाण आहे तालुका राजापूर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये आहे. तर यांचा गौरव कशा प्रकारे केलेला आहे पहा. तर त्यांना आपण आद्य सुधारक म्हणतो, त्याचबरोबर आद्य इतिहास संशोधक म्हणतो, त्याचबरोबर सुधारणावाद्यांचे प्रवर्तक असं देखील म्हणतो, मराठी वृत्तपत्राचे जनक, श्रेष्ठ पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, एक प्रगमशील व्यवहारवादी सुधारक, महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक अशा शब्दात
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा गौरव केला जातो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे त्यांचं कार्य पहा. आता आपण प्रथम त्यांचं शिक्षणविषयक कार्य पाहूया. तर संस्कृत, इंग्रजी, गुजराती, फारसी आणि बंगाली इत्यादी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतं. म्हणजे इत्यादी भाषा त्यांना येत होत्या. कोणकोणत्या? संस्कृत, इंग्रजी, गुजराती आणि फारसी, बंगाली या भाषा त्यांना येत होत्या. त्याच्यानंतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेत त्यांनी डेप्युटी सेक्रेटरी म्हणजे उपसचिव पदावर देखील त्यांची नियुक्ती झाली होती. म्हणजे या पदाचं त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर सरकारच्या वतीने त्यांनी अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून देखील काम केलेले आहे. पुढे पहा. मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी असिस्टंट प्रोफेसर शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे काय केलेलं होतं? संचालक केलेलं होतं. कोणत्या कॉलेजमध्ये? एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी असिस्टंट प्रोफेसर शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालन म्हणून काम केलेलं होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा. मुंबई प्रांतातील प्राथमिक शाळा तपासणी मोहिमेचे त्यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेले म्हणजे ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या अंबाजोगाई येथील श्रीपाद गोविंद शेषाद्री परळीकर यांचे काय केलेलं होतं? शुद्धीकरण केलेलं होतं. कोणाचं? श्रीपाद गोविंद शेषाद्री परळीकर यांचं शुद्धीकरण करून त्यांना काय केलं होतं? स्वधर्मात परत घेतलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांचं पत्रकारितेविषयी कार्य पहा. 1832 त्यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक, त्याचबरोबर दिग्दर्शन हे मासिक सुरू केलेलं होतं. हे तुम्हाला व्हेरी IMP आहे, कारण 1832 त्यांनी ते दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केलेलं होतं आणि दिग्दर्शन हे त्यांचं मासिक, यांच्यावर तुम्हाला बऱ्याच वेळा परीक्षामध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचे आहे त्यांचं कार्य इतिहास संशोधन विषयक आणि वाङ्मयीन कार्य आहे. त्यांनी शिलालेख वाचन, ताम्रपटांचा शोध याविषयी कार्य केलेलं आहे. इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विषयांवर त्यांची पुस्तके देखील आहेत. तर त्यांची पुस्तके कोणकोणती आहेत ते आपण खाली पाहूया. तर या ठिकाणी पहा. जांभेकरांची ग्रंथसंपदा, त्यामध्ये एक आहे तर शून्यलब्धी, याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊन गेलेला आहे. शून्यलब्धी. त्याच्यानंतर हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, सारसंग्रह, इंग्लंडचा राजा, हे काय आहेत? त्यांचे ग्रंथ आहेत. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर जांभेकरांनी ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह संपादन देखील केलेलं आहे. पुढे त्यांचं निधन झालेलं आहे कधी? 17 मे 1846 बनेश्वर या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. आणि एक महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं की 6 जानेवारी हा त्यांचा काय आहे? जन्मदिवस आहे. आणि हा आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. कोणता दिवस? 6 जानेवारी हा आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस आपण पत्रकार दिन म्हणून देखील साजरा करतो. तर हे आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकरांविषयी पाहिलेलं महत्त्वाचं त्यांचं कार्य आहे. तर आज आपण हे 2 समाजसुधारक पाहिलेले आहेत. जर तुम्हाला पुढचे समाजसुधारक देखील अभ्यासायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद.